नमस्कार सर्वांना, कोमल्स रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण करणार आहोत गुढीपाडवा स्पेशल शेंगदाण्याचे आणि गुळाचे लाडू. चला, इथं आपण कढई ठेवली. कढई 2-3 मिनटं तापवून घ्यायचे आपल्याला. आणि इथं जवळजवळ मी 1.5 किलो शेंगदाणे घेतलेत. हे गावठी शेंगदाणे आहेत, एकदम छोटे छोटे आहेत. याला चव पण खूप छान असते. आणि असं थोड्या थोड्या बॅचमध्ये आपल्याला ते भाजून घ्यायचे आहेत. इथे जास्त शेंगदाणे टाकले तर ते व्यवस्थित भाजले जात नाही आहेत. आणि थोडे थोडे शेंगदाणे आपल्याला हे असे आलते-पालते करून व्यवस्थित असे भाजायचे आहेत. इथं गॅस कमी, एकदम स्लो पण नाही आणि एकदम फास्ट पण नाही ठेवायचा. मीडियम गॅसवर आपल्याला हे भाजून घ्यायचे. एक 5 ते 7 मिनटं लागतात आपल्याला हे भाजायला. खूप जास्त डाग नाही पाडायचे. व्यवस्थित असं हे भाजून घेतलं की बाजूला काढूया आपण आणि दुसरी बॅच टाकूया आपण भाजण्यासाठी. हे बघा, अशा प्रकारे हे आतून पण छान भाजले जातात. थोडा वेळ लागतो भाजायला, पण आतनं पण छान ते भाजले जातात सगळे शेंगदाणे. थोडे थोडे करून सगळे आपण शेंगदाणे अशाच प्रकारे भाजून घेऊया. लहान मुलं असली घरात तर मग खूप प्रश्न पडतो की आपण आता करायचं काय. त्यांना सारखं काही ना काहीतरी गोड खायला लागतं. आणि हे लाडू असे आहेत की पौष्टिक पण आहेत आणि प्लस यांना पोट पण भरलं जातं. एका लाडवातच पोट भरलं जातं. चल म्हणलं आता पाडवा पण आलाय तर चला हे पुरवठ्याचे लाडू करून घेऊया. इथं मी 1.5 किलो शेंगदाण्याला 1 किलो गूळ घेतले आणि 1 किलोतला जवळजवळ एवढा गूळ माझ्याकडे शिल्लक राहिले. आणि राहिलेल्या गुळात आपण लाडू बनवून घेणार आहोत. हे थोडे थोडे करून शेंगदाणे आणि अंदाजानुसार गूळ टाकायचे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि सगळं आपल्याला हे बारीक करून घ्यायचं. इथं गुळाचं प्रमाण तुम्ही कमी जास्तसुद्धा करू शकता. आता इथं 1.5 किलो शेंगदाण्याला मी 1 किलो गूळ घेतला आहे. ज्याच्या त्याच्या आवडीनुसार कमीही करू शकता किंवा वाढवू शकता. आणि अशा प्रकारे आपण ह्याला बारीक करून घ्यायचे आणि बारीक केल्या आपण ह्याला बांधायला घ्यायचे. मिक्सरमधून लगेच काढल्यावर हे लाडू पटकन बांधले जातात. हे बघा, अशा प्रकारे घट्टसर बांधून घ्यायचं आपल्याला लाडू, जेणेकरून तो सुटणार नाही नंतर. लगेच मिटले जातात मिक्सरमधून फिरवून काढल्यावर. अशाच प्रकारे आपण सगळे लाडू बांधून घेऊया. आणि तयार झाले आहेत आपले शेंगदाणा गुळाचे लाडू. रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.